अशी ही आमची आई बघा. जय अंबे, खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. आजचा हा पहिला गुरुवार, तर आपण अशी ही सेवा मांडलेली आहे. आणि मग आता मोनिका संध्याकाळी पोथी वाचेल. आता मी सगळं मांडून ठेवले आणि मग संध्याकाळी मोनिका पोथी वाचेल. असे ही ऐ युक्ता 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 ए लगे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता पहिल्यांदा ना आपण दिवा लावून दीप प्रज्वलन करून पूजेची सुरुवात करूया. दिवा लावला, आता समईला अगरबत्तीला हे लाव, धूप पेटव. धूपम समर्पयामी. आता हळदी कुंकू व्हा आणि हळदी कुंकू वाहून आज तुझा पहिलाच दिवस आहे ना, मग आता हळदी कुंकू वाहा. मग आपण ओटी भरली, ती ओटीला हे कर है ना, ओटी समर्पित केली. असं ओटी फळं वाहिली आहेत. आणि ना हे कुठले शुक्रवार आपले मार्गशीर्ष मधले हे महालक्ष्मी व्रत आहे. मार्गशीर्ष महिन्यामधलं हे महालक्ष्मी व्रत आहे. तर आता बघा, मी तर करत नाही, माझे शुक्रवार असतो, गुरुवार शुक्रवार मला झेपत नाही थोडं, म्हणून मग मी काय करते की ना गुरुवार शुक्रवार होतं ना, तर मग डबल होतात ना उपवास, म्हणून मग मी शुक्रवारचंच असतं माझा उपवास. पण मग आता मोनिका जशी आली तर मोनिका मार्गशीर्षचे उपवास करते, मग तिला मग मी सगळं मांडून वगैरे देते आणि मग मोनिका संध्याकाळी पोथी वाचते. सकाळी मी सगळं देवपूजा करून झाली की मग सकाळी मी देवपूजा झाली माझी की सकाळी मग मी सगळं तिला मांडून वगैरे देते. मग मांडलं की मग मोनिका संध्याकाळी पोथी वाचते. आपल्या जेव्हा दिवाबत्तीची वेळ असते तेव्हा मग ती मोनिका पोथी वाचते. तर हे व्रत आहे ना, सुख शांती धनसंपत्ती व आपल्याकडे श्रीलक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत करतात, बरोबर. आणि व्रत हे कोणी स्त्री पुरुषांनी करा, लहान मोठ्यांनी करा, कोणी ज्याला झेपेल उपवास त्यांनी करा. आणि उपवासाला काय, तर उपवासाला तुम्ही केळं खा, म्हणजे खिचडी खा, असं हे करून तुम्ही उपवास धरू शकता. संध्याकाळी उपवास सोडू शकता. आणि दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत पूजाविधीचं करतात आणि महालक्ष्मी व्रताची कथा महात्म्य असं वाचतात. आणि मग प्रत्येक आता हे आपले मार्गशीर्षचे जेवढे गुरुवार पडतील तेवढे गुरुवारी पूजा करायची असते, सेवा करायची असते, आईचं गुणगान गायचं असतं, आईची प्रार्थना करायची असते. आणि आपण करतो ना तसं मग आपण सेवा करायची असते. आता वर्षभर जरी हे उपवास केले तरी चालतात. आणि मग आता मार्गशीर्षमध्ये सगळे गुरुवार होतात, ते गुरुवार करून आपण मग लाचच्या दिवशी, लाचचा जो गुरुवार असतो तेव्हा मग उद्यापन करतात. मग उद्यापनाला सगळ्यांना घरी बोलवतात, सुहासिनींना बोलवतात, 8 नाहीतर मग कुमारिकांना बोलवतात घरी. मग प्रत्येकीला पाटावर बसवतात, मग तिला हळदी कुंकू लावलं जातं. मग पूजा आरती सगळं झालं की प्रसाद म्हणून त्यांना फळ आणि एक पोथी दिली जाते. मग आपल्या तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही पोथी द्या, फळ द्या किंवा जेवण द्या तरीसुद्धा चालतं. असं करून आपण हे व्रत छानसं असं पार पाडतो. आणि मग असं व्रत आपलं झालं की मनाला किती आनंददायी प्रसन्न असं होतं की नाही. आणि घरामध्ये कुठली तरी सेवा होते आणि पूजा होते तर सगळं घर कसं असं सुहासिक आणि जणू काही आपल्याकडे आई आलीच आहे असा भास तर होतो. भास काय ती येतच असते. आपण जशी सेवा असते तशी ती गोड मानून घेते आणि ती सेवा आपल्याकडून करून घेते. तर मग चल मोनिका, आता तू संकल्प कर की तुला कशासाठी उपवास तू धरणार आहेस. कारण उपवास धरायच्या वेळेला आपल्याला संकल्प करायचा असतो
आपण तर आपल्या फॅमिलीच्या सुखासाठी आपण हे व्रत करत असतो. म्हणून मग पहिल्यांदा आपण संकल्प करायचा. संकल्पामध्ये असं की आपण कशाला करतो हे व्रत, तर मग असं करून मग आपण हे व्रत करायचं असतं. तर मग आपण आता संकल्प करूया. हां, चला. आता तू संकल्प कर. हातामध्ये 3 वेळा पाणी घे. 1 वेळा घे केशवाय ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम केशवाय नमः असं म्हणून 3 वेळा हे कर. आता 3 वेळा पाणी पी. ते 3 वेळा घेऊ. हां, आता ते पाणी पियायचं आहे आपल्याला. असं 3 वेळा असं थोडं थोडं असं असं करून प्यायचं आहे असं. हां, आता डोळ्यांना पाणी लावायचं आहे. आता हे फूल घे, अक्षदा घे आणि हे अक्षदा घे आणि तू संकल्प कर. आता तू कशासाठी करणार आहेस, तर तू मनामध्ये संकल्प करायचा की मी या कारणासाठी मी हे व्रत करणार आहे. आई, तू माझं हे व्रत तडीसने आणि तू माझ्या पाठीशी उभं राहून हे व्रत मॅडम करून घे आणि माझं व्रत संपूर्ण असं करून घे. कारण तिच्याशिवाय कोण आहे ना, तीच आपलं हे व्रत पूर्ण करून, ती जशी इच्छा देते आपल्याला तशी तीच आपल्याकडून हे व्रत पूर्ण करून घेत असते. तर मग आता तुझा संकल्प तू मनामध्ये म्हण आणि मग ते खाली हे करून घे. काय तुझा संकल्प? सगळ्यांना चांगलं ठेव, व्यवस्थित ठेव. असा संकल्प करून तू आता हे तामणामध्ये सोडून दे पाणी. ओके, आता नमस्कार. पाणी सोड. हां, आता नमस्कार कर आणि मग आता तू मग पोथी वाचायला घेशील, आहे की नाही, सेवा करून झाल्यावर. अशी ही सुफल संपूर्ण कथा आपली सेवा. आणि मग कथा वाचेल मोनिका. म्हणून हे गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्यांकडे अगदी चहल असते की काय करायचंय आज नैवेद्य कुठला करायचा आहे, आज फळं कुठली आणायची, आईची कशी सेवा करायची. बघा हे पिल्लू कशी सेवा करते. दिसतंय का? हो. जय जय बाप्पा कसा करतात, जय बाप्पा अशी सेवा करून घ्यायची. आणि मग आपण कोण करणार आहे ना, करविता तर तीच आहे. ती आपल्याकडून सारं काही करून घेत असते. आपली फक्त इच्छा दाखवायची असते आपल्याला. त्यामुळे अशी ही सेवा सुफल सफल अशी आई सेवा आपल्याकडून करून घेते. तर मग चला, तुम्हाला आवडली का आमची ही पूजा? बघा तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्ते तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी कौमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतररहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते.